एक फार सुंदर असं राज्य होतं आणि त्या राज्यावर एके दिवशी आक्रमण झालं। आक्रमण झाल्यावर तेथील राजा चिंतेत पडला की बाबा समोरच्यांकडे एवढी सेना आहे, तेवढी आपल्याकडे मुळीच नाही, मग आपण युद्ध कसं जिंकणार आणि युद्ध कसं करायचं असा विचार करत असताना त्याला एक साधू आठवले। बघा, प्रत्येकाकडे एक अशी व्यक्ती असते ज्यांच्याकडे जाऊन आपण आपलं मन मोकळं करतो, व्यक्त करतो आणि ती व्यक्ती फार सुंदर मार्गदर्शन आपल्याला करते। त्याचप्रमाणे राजाला छानपैकी मार्गदर्शन त्या साधूंनी केलं, एक आत्मविश्वास दिला आणि सांगितलं, राजा तू काही काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत युद्धाला येतो, तू युद्धाची तयारी कर। असं म्हटल्यावर राजाने युद्धाची तयारी चालू केली, परंतु तरी सुद्धा राजाच्या मनात थोडीफार चिंता ही सतावत होती। मग ते चिंतेला काढण्यासाठी त्या साधूंनी काय केलं, युद्ध मार्गाने जात असताना त्यांना एक मंदिर दिसलं आणि ते मंदिर असं छान उंच ठिकाणी होतं आणि राजाला सांगितलं, राजा तू इथेच थांब, मी भगवंताकडे जातो आणि भगवंताला विचारतो की आम्ही युद्ध जिंकणार आहोत की नाही। मग राजाने सांगितलं, आम्हाला कसं कळणार की भगवंत म्हणाले की युद्ध तुम्हीच जिंकणार। असं म्हटल्यावर साधू म्हणतात, ज्यावेळी ह्या मंदिरात तुला प्रकाश दिसेल ना, त्यावेळी तू असं समज की युद्ध आपणच जिंकणार आहोत। मग असं म्हटल्यावर राजा फार उत्सुकतेने त्या मंदिराकडे बघू लागला। सकाळ झाली परंतु त्या दिव्याचा प्रकाश अजूनही दिसत नव्हता, परंतु जशी जशी रात्र व्हायला लागली तसा तसा तो दिव्याचा प्रकाश राजाला दिसू लागला। राजा फार आनंदित झाला आणि राजाला वाटलं की आता आपण युद्ध जिंकणार आणि त्याच प्रकारे राजा युद्ध जिंकून परत आला। आपल्या आयुष्यात जर योग्य मार्गदर्शक असेल ना, तर आपण काहीही करू शकतो, अवघं जग जिंकू शकतो, त्या आत्मविश्वासावर। रामकृष्ण हरी।